खोपोली बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडचे नामकरण बदलण्यात आल्याच्या निषेधार्थ खोपोली शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर भगवान जाधव यांच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले। महात्मा गांधी यांच्या नावाने असलेल्या रस्त्याचे नामकरण माजी नगराध्यक्ष गोपू तन्ना यांच्या नावाने करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। हा निर्णय तातडीने रद्द करून महात्मा गांधी रोड हे पूर्वीचे नाव कायम ठेवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास खोपोली शहर काँग्रेसच्या वतीने जनांदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। सागर भगवान जाधव, अध्यक्ष खोपोली शहर काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनामुळे खोपोलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनी खोपोलीमध्ये एक असा प्रकार घडला जो संपूर्ण देशात कधीच घडू शकला नाही। देशासाठी बलिदान दिलेले राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचं खोपोली शहरात जे बाजारपेठेत मुख्य बाजारपेठेत जो नाव होतं ते नाव बदलण्यात आलं। त्यांच्या जागी गोपू तन्ना हे नाव देण्यात आलं। राष्ट्रपिता महात्मा गांधीचा हा झालेला खून दिसून येतोय। म्हणजे ज्या दिवशी स्वतंत्र झालं आपलं देश त्याच दिवशी तुम्ही महात्मा गांधींचं नाव बदलताय, म्हणजे किती मोठा त्यांचा अवमान झालेला आहे आणि हा अवमान शहर काँग्रेस सहन करू शकणार नाही। तुम्ही महात्मा गांधीचं नाव जे आहे ते नाव तसंच ठेवायचं। तन्ना शेठचं जे नाव द्यायचं आहे, आम्हाला त्यांच्या नावाला अपोज नाही आहे। त्यांचं नाव तुम्ही इतर ठिकाणी द्या। तन्ना शेठच्या कारकिर्दीत बस सुरू झाल्या, तुम्ही जो बस स्टॉप होणार आहे नवीन त्याला तुम्ही तन्ना शेठचं नाव द्या। परंतु एखाद्या महापुरुषाचं नाव काढून तिथं नाव देणं म्हणजे त्या महापुरुषाचा अपमान झाला आणि हा अपमान काँग्रेस कधीच सहन करणार नाही। येत्या 8 दिवसामध्ये आपण केलेला हा ठराव हा नामंजूर करावा। बाजारपेठेला जो महात्मा गांधी MG रोड हे नाव आहे हे नाव तसंच ठेवा। हे महाविकास आघाडीने काँग्रेसतर्फे आपल्याला निवेदन देत आहोत। 15 ऑगस्ट औचित्य साधून खोपोली नगरपालिकेने एक अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे की खोपोली बाजारपेठेला जे नाव पूर्वीपासून होतं MG रोड म्हणजे महात्मा गांधी रोड हे नाव काढून त्यांनी श्री पुरुषोत्तम गोविंददास तन्ना यांचं नाव दिलेलं आहे। या नावाला आमचा आक्षेप मुळात नाही, कारण तन्ना हे काँग्रेसचे होते आणि गांधी विचाराचे होते। आज स्वर्गातून देखील त्यांना त्याबद्दल वाईट वाटलं असेल की महात्मा गांधींचं नाव काढून माझं नाव दिलं। या ज्या स्वर्गात सुद्धा त्यांना त्याची खंत असेल आणि ती खंत आम्ही काँग्रेसतर्फे व्यक्त करायला इथं आलेलो आहोत की जे हे नाव दिलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे। काँग्रेस तीव्र शब्दात याचा निषेध करते आणि या कृत्यावरनं असं दिसून येते पुन्हा एकदा गांधींची हत्या झालेली आहे आणि त्याला कारणीभूत नगरपालिका आहे। खोपोलीमध्ये असंख्य अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी नव्या रोड्स होत आहेत, नव्या एरिया डेव्हलप होत आहेत, त्या ठिकाणी तुम्ही कोणाचंही नाव द्या, आमचा आक्षेप नाही। पण राष्ट्रपुरुषांनी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे अशा राष्ट्रपुरुषांचा जर अवमान यापुढे काँग्रेस सहन करणार नाही, आंदोलन करणार, वेळेस उपोषण करणार। अन्यथा कुठल्याही प्रकारे जर आम्हाला करायला लागला तर काँग्रेस मागे पुढे बघणार नाही आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान सहन करणार नाही।